मी पिता महाचा पिता, हे आठविताही नाठवे चित्ता. की म्हणतसे बा पांडुसुता, भले केले. अर्जुना ते बा म्हणे एथ काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही. अंगे तो लेकरू काही, नव्हे चिनंदाचे. परिप्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो. मग म्हणे आईके सांगतसो, धनुर्धरा तरितुवा पुसलिया विभूती. तयांचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझी याची परी माझी ये मती, आकळती ना. आपण स्वतः ब्रह्मदेवाचे पिता आहोत या गोष्टीची आठवणही चित्तात न ठेवता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्था, तू फार छान इच्छा प्रकट केलीस. श्रोते हो, भगवंताने अर्जुनाला बाळ म्हटले, कारण तो सुद्धा नंदाचे लहानगे लेकरू झाला होताच ना. त्यामुळे आश्चर्य वाटायचे कारण नाही. मनी प्रेम दाटून आले की भक्तिरसाला नेहमीच पूर येतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, तुला मी एक शाश्वत सत्य सांगतो, लक्षपूर्वक ऐक. तू मला माझ्या कोणकोणत्या विभूती आहेत असा प्रश्न केलास. त्या अनंत आहेत. सर्व विभूती मला आठवतही नाहीत, परंतु ज्या काही थोड्या आठवतात त्या तू आता ऐक. आंगेंचिया रोमा किती, जयाचिया तयासिन गणवती. तैसिया माझिया विभूती, असंख्य मज. एरहवी तरी मी कैसा केवढा, म्हणून आपण पयाही नव्हेची पुढा. या लागी प्रधाना जिया रूढा, तिया विभूती आईके. जिया जाणतलिया साठी, आघविया जाणितलिया होती किरीटी. जैसे बीज आलिया मुठी, तरुची आला होय. का उद्यान हाता चढिले, तरी आपैसी सापडली फळे फुले. तेवी देखिलिया जिया देखवले, विश्व सकळ. एरहवी साचचिगा धनुर्धरा, नाही शेवट माझिया विस्तारा. पै गगना ऐसिया अपारा, मज माझी लपणे. पार्था, आपल्या शरीरावर एकूण किती केस आहेत हे जसे आपल्याला मोजता येत नाहीत, त्याप्रमाणे माझ्या एकूण किती विभूती आहेत ते मला मोजता येणार नाहीत, एवढ्या असंख्य आहेत. एरवी मी कसा आहे आणि केवढा आहे हे माझ्या कधी ध्यानातच येत नाही. एवढा मी अपार आहे. तरी सुद्धा तू आता माझ्या मुख्य आणि महत्वाच्या विभूती ऐक. हातात बी घेतले की संपूर्ण वृक्षच जणू हाती आल्यासारखे वाटते. त्याप्रमाणे माझ्या महत्वाच्या विभूती तू जाणून घेतल्यास की माझ्या समग्र स्वरूपाची तुला जाणीव होईल. आपल्या ताब्यात उद्यान आले की सर्व फुले फळे आपलीच होतात. त्याप्रमाणे माझ्या विभूती तुझ्या ध्यानात आल्या की अवघ्या विश्वाचे तुला भान होईल. एरवी माझी प्राप्ती व्हावी म्हणून अनुभवायला जावे तर माझ्या अपार विस्ताराला अंत नाही. अमर्याद पसरलेल्या गगनाला सुद्धा माझ्या ठाई लपता येते. आईके कुटिलालक मस्तका, धनुर्वेद त्र्यंबका. मी आत्मा असे एकैका, भूतमात्राचा ठाई. आतुली कडे मीची यांचा अंतःकरणी, भूतांबाहेरी माझीच गवसणी. आदिमी निर्वाणी, मध्यही मीच. जैसे मेघाया तळीवरी, एक आकाशची आत बाहेरी. आणि आकाशींची जाले अवधारी, असणेही आकाशी.
पाठीलया जे वेळी जाती, ते वेळी आकाशचे होऊन ठाती, तेवी आदि स्थिती अंतगती भूतांसी मी. ऐसे बहुवस आणि व्यापकपण, माझे विभूती योगे जाण, तरी जीवच करुणी श्रवण, आईको न्यायिक. यावरी त्या विभूती, सांगणे ठेले तुझ प्रती, सांगेन म्हणितले तुझ प्रीती, त्या प्रधाना आईके. मस्तकावर कुरळे केस असणाऱ्या आणि धनुर्वेदामध्ये जणू शंकरच भासणाऱ्या पार्था, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐक. प्रत्येक जीवामध्ये आत्मा मी आहे. या विश्वातल्या सर्व भूतमात्रांच्या अंतःकरणात मीच नांदतो आहे आणि बाहेरच्या बाजूने माझेच आवरण आहे. आरंभ, मध्य आणि शेवट मीच आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या आत आणि बाहेर केवळ आकाशच व्यापून असते, त्याप्रमाणे माझे अस्तित्व. मेघ हे आकाशापासून निर्माण होतात आणि मेघांना आकाशाचाच शेवटी आधार असतो. मेघ शेवटी लयाला जातात तेव्हा ते आकाश होऊन जातात. त्याप्रमाणे संपूर्ण भूतसृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय माझ्याच ठायी होतो. अशा प्रकारे माझे व्यापकपण, माझे बहुवसपण माझ्या अनंत विभूतींच्या द्वारे होते. पार्था, जीवाचे कान करून तू माझ्या महत्वाच्या विभूती पुन्हा लक्षपूर्वक ऐक. विभूती योगानुसार माझे असलेले व्यापकपण तुला सांगितल्यावर विभूती सांगायच्या राहतील काय? परंतु मुख्य प्रधान विभूती मी तुला पुन्हा प्रेमाने सांगतो आहे, त्या तू आता प्रेमाने श्रवण कर. हे बोलोनी तो कृपावंतो, म्हणे विष्णू मी आदित्यान आणतो, रवी मी रश्मिवंतो, सुप्रभाम माझी. मरुद्गणांचा वर्गी, मरीच म्हणे मी शारंगी, चंद्र मी गगनरंगी, तारान माझी. वेदा आंतु सामवेदू, तो मी म्हणे गोविंदू, देवान माझी मरुद्बंधू, महेंद्र तो मी. इंद्रियान माझी 11, मनते मी हे जाणावे, भूतान माझी स्वभावे, चेतना ते मी. श्रोते हो, भगवान श्रीकृष्णाने आपल्या विभूती कथन करताना भक्तश्रेष्ठ अर्जुनाला म्हटले की 12 आदित्यांमधला विष्णू मी आहे. प्रकाशदायी ताऱ्यांमधला रश्मिवंत सूर्य मी आहे. मरुद्गणांच्या समूहामधला मरीच मी आहे. आकाशाच्या अंगणामध्ये जे तारांगण आहे, त्या तारकांमधला चंद्र मीच आहे. ऋग्वेदादी वेदांमधला भगवंताची स्तुती करणारा सामवेद मी आहे. देवांमध्ये मरुद्गणांचा बंधू जो महेंद्र तो मी आहे. इंद्रियांमधले 11वे इंद्रिय जे मन ते मी आहे. प्राणीमात्रांमधले चैतन्य सुद्धा मी आहे. अशेषान ही रुद्रान माझारी, शंकर जो मदनारी, तो मी येथन धरी, भ्रांतिकाही. यक्ष रक्षो गणान आंतू, शंभूचा सखा जो धनवंतो, तो कुबेरू मे हे अनंतो, म्हणता जाहला. मग आठाही वसून माझारी, पावक तो मी अवधारी, शिखराथिलिया सर्वोपरी, मेरू तो मी. 11 रुद्रांमधला मदनाचा शत्रू असलेला शंकर मी आहे. यक्ष आणि राक्षसांमधला शंकराचा सखा जो कुबेर तो मी आहे. 8 वसूंमधला जो अग्नी तो मी आहे, हे ध्यानात ठेव. पर्वतांमधला मेरू मी आहे. जो स्वर्गी सिंहासना सावावो, सर्वज्ञते आदीचा ठावो,
तो पुरोहितान माझी राओ. बृहस्पती मी त्रिभुवनींच्या सेनापती. आतस्कंदु तो मी महामती. जो हरवीर्ये अग्निसंगती. कृत्तिका आंतु जाहला. सकळिका सरोवरांसी. माझी समुद्र तो मी जळराशी. महर्षी आंतु तपोराशी. भृगुतो मी अशेषाही वाचा. आंतु नटनाच सत्याचा. ते अक्षर एकमी वैकुंठीचा. वेल्हाळू म्हणे समस्ताही यज्ञांचा पैकी. जपयज्ञ तो मी ये लोकी. जो कर्मत्यागे प्रणवादिकी. निपज विजे नाम जप यज्ञ तो परम. बांधू न शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्माधर्म. नाम परब्रह्म वेदार्थे. स्थावरा गिरीवरा आंतु. पुण्यपुंज जो हिमवंतु. तो मी म्हणे कांतु लक्ष्मीयेचा. स्वर्गातल्या सिंहासनाला म्हणजेच देवेंद्राला जो साह्यभूत, सर्वज्ञतेचे जो आरंभस्थान आहे आणि पुरोहितांमध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे तो बृहस्पती मी आहे. शंकराच्या तेजापासून अग्नीच्या सहवासात 6 कृत्तिकांमध्ये जन्म पावला तो त्रैलोक्याचा सेनापती स्कंद मी आहे. सर्व सरोवरांमधला जलराशी जो समुद्र तो मी आहे. महर्षींमध्ये तपोराशी भृगुमुनी मी आहे. वैकुंठीचा राजा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागला, पार्था, संपूर्ण वाणी विश्वामधला सत्याचा नर्तन आविष्कार असलेला ओंकार मी आहे. या मृत्यूलोकात कर्मकांडांचा त्याग करून ओंकाराचे स्वर घुमवणारा, सर्व प्रकारच्या यज्ञांमधला जपयज्ञ मी आहे. श्रीकृष्ण म्हणू लागला की, पार्था, एक लक्षात ठेव की नामजपयज्ञ श्रेष्ठ आहे. सर्व साधनांमध्ये तो सोपा आहे. स्नानादी कर्मे त्याला बाधत नाहीत. धर्म आणि अधर्म दोन्ही एका नामाने पावन होतात. वेदार्थ सांगतो की नामजप सर्वश्रेष्ठ आहे. नाम हेच परब्रह्म स्वरूप आहे. लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण म्हणू लागला, पार्था, अचल पर्वतांमध्ये हिमालय मी आहे. कल्पद्रुमहन पारिजातो. गुणे चंदनुही वाड विख्यातो. तरियया वृक्ष जाता आंतु. अश्वत्थ तो मी. देवऋषी आंतु पांडवा. नारद तो मी जाणावा. चित्ररथ मी गंधर्वा. सकळिका माझी. यया अशेषाही सिद्धा. माझी कपिलाचार्य मी प्रबुद्धा. तुरंग जाता प्रसिद्धा. आत उच्चैश्रवामी. राजभूषण गजा आंतु. अर्जुना मीगा ऐरावतु. पयोराशी सुरमथितु. अमृतांशुतो मी. यया नरा माझी राजा. तो विभूती विशेष माझा. जया ते सकळ प्रजा. होनी सेविती. कल्पवृक्ष काय किंवा पारिजात काय किंवा गंध अर्पण करण्याच्या गुणाच्या बाबतीत श्रेष्ठ असलेला चंदन वृक्ष काय, हे सर्व श्रेष्ठ वृक्ष आहेतच. परंतु या सर्वांमध्ये जो पिंपळ वृक्ष तो मात्र मी आहे. देवर्षींमध्ये नारद मुनी मी आहे. गंधर्वांमध्ये चित्ररथ गंधर्व मी आहे. हे बुद्धिमान अर्जुना, सर्व सिद्ध पुरुषांमध्ये कपिलाचार्य मी आहे. सर्व अश्वांमध्ये अमृतमंथनाच्या वेळी प्रकट झालेला पांढरा शुभ्र उच्चैश्रवा अश्व मी आहे. राजे महाराजांना भूषण वाटावे असे जे गजवैभव आहे त्या गजांमधला ऐरावत हत्ती मी आहे. हा ऐरावत हत्ती
समुद्र मंथनाच्या वेळी अमृताबरोबर प्रकट झाला होता. सर्व लोक प्रजा होऊन ज्याची पूजा करतात तो मनुष्य योनीतील राजा मी आहे.